नमस्कार. मी डॉक्टर अक्षय शिवछंद, ॲपल कॅन्सर इन्स्टिट्यूट येथे सध्या मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे. आज आपण फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून कॅन्सरचे निदान, उपचार आणि त्यावर असणारे प्रतिबंधात्मक उपाय याच्यावरती आज डिस्कशन करणार आहोत. आपणा सर्वांनाच माहीत आहे, नुकताच 4 फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिन मानला जातो. तो नुकताच परवा दिवशी झालेला आहे. तर या जागतिक कर्करोग दिनानिमित्त एक अवेअरनेस, कॅन्सरची लक्षणे, कॅन्सर कसा असतो, कॅन्सरचे काय उपचार आहेत, कॅन्सरचं निदान कसं होतं आणि त्याच्यावरती काय प्रतिबंधात्मक उपाय केले जाऊ शकतात, हे आज आपण पाहणार आहोत. तर सुरुवातीला आपण असं लक्षात घेऊया की कॅन्सर म्हणजे नक्की काय असतं बरं. तर कॅन्सर हा दुसरा तिसरा काही नसून ह्या आपल्याच पेशी असतात की ज्यांची अनियंत्रितपणे वाढ झालेली असते. आणि ती अनियंत्रितपणे झालेली वाढ एखाद्या गाठीचं स्वरूप घेते आणि ती गाठ कोणत्याही अवयवामध्ये होऊ शकते. उदाहरणार्थ, ती गाठ फुफ्फुसामध्ये होऊ शकते, ज्याला आपण फुफ्फुसाचा कर्करोग म्हणतो. ती गाठ आपल्या तोंडामध्ये होऊ शकतो, त्याला आपण मुखाचा कर्करोग म्हणतो. ती गाठ घशामध्ये होऊ शकते, त्याला घशाचा किंवा अन्ननलिकेचा कर्करोग म्हणू शकतो. आणि असे कोणताही तुम्ही अवयव घ्या, त्याच्यामध्ये कॅन्सरची गाठ ही तयार होऊ शकते. तर आपली जी पेशी आहे ती एका विशिष्ट सायकलमधून जात असते. ओके, त्याला आपण सेल सायकल म्हणतो. तर त्या पेशी किती जुन्या झालेल्या आहेत किंवा त्यांचं आयुष्य संपलंय का, हे बघण्याचं काम आपली बॉडी करत असते. आणि काही पेशी ज्यांच्यामध्ये बिघाड असतो किंवा ज्यांच्यामध्ये म्युटेशन झालेले असतात की ज्या पेशी आपल्या शरीराला घातक ठरू शकतात, त्या पेशी नष्ट करण्याचं काम आपली बॉडी ही सतत निरंतर 24 तास करत असते. आता काही कारणास्तव, ते आपण काय कारण आहेत ते नंतर आपण पाहणारच आहोत. काही कारणास्तव या पेशींच्या सायकलमध्ये बिघाड झाल्यास किंवा पेशींच्या सायकलमध्ये ज्या खराब पेशी डिटेक्ट न झाल्यास त्यांची अनियंत्रितपणे वाढ चालू राहते. आणि ही जी वाढ आहे, ज्या पेशीमध्ये काही आपल्या संरक्षक जीन्स आहेत की ज्या पेशी ज्यांना अनियंत्रितपणे वाढण्यास रोखतात, त्यांना ते कळून येत नाही आणि त्या पेशी सतत अनियंत्रितपणे वाढत जातात, तेव्हा त्याला कॅन्सर हळूहळू उत्पत्ती होते. तर असेच काही जीन्स आहेत, ज्याला आपण उदाहरणार्थ P53 जीन म्हणतो, ज्याला आपण म्हणतो गार्डियन ऑफ जिनोम. म्हणजे तो एक काय म्हणतो, सुरक्षा रक्षकासारखं, एखाद्या किल्ल्याच्या पहारेदारीसारखं तो असतो आपल्या बॉडीमध्ये, की जो प्रत्येक येणाऱ्या सेलला म्हणत असतो, तू ओके आहेस, जा आता तू तुझं काम कर, तू खराब आहेस बाबा, तुला आम्ही नष्ट करणार आहे. तर ही जी प्रोसेस असते ही चालू राहत असते. आणि मग ह्याच्यात जेव्हा बिघाड चालू होतो तेव्हा ती पेशी कॅन्सरचं रूप धारण करते. ओके, तर हे झालं ब्रॉडली कर्करोग किंवा कॅन्सर म्हणजे काय हे आपण पाहिलं. आता स्टॅटिस्टिक जर पाहिलं तर कुणाला कॅन्सर होऊ शकतो, आणि हे जे मी पेशींची अनियंत्रितपणे वाढ म्हणतोय, ही जसं आपलं वय वाढत जातं, वयोमानानुसार पेशींमध्ये होणारा बिघाड सुद्धा वाढत जातो. आणि त्यामुळं जसं वय वाढतं तसं कॅन्सरचे इन्सिडन्स हा वाढत जातो. पण तुम्ही म्हणाल की ठीक आहे, तुम्ही म्हणता कॅन्सर इन्सिडन्स जसं वय वाढतं तसं वाढतं, पण मग लहान मुलांचं काय? लहान मुलांचं वय तर कमी असतं, त्यांच्यामध्ये का कॅन्सर होतात? तर लहान मुलांच्या मध्ये होणारे कॅन्सर, त्यांचा प्रकार आणि त्यांची कारणं ही पूर्णपणे वेगळी आहेत. मोस्ट ऑफ द टाइम लहान मुलांच्या मध्ये जे कर्करोग होतात ते अनुवंशिकतेमुळं किंवा जेनेटिक म्युटेशन कुठल्याही पेशीमध्ये ज्याला आपण म्हणतो ते झाल्यामुळं त्या पेशी कॅन्सरचं रूप धारण करतात आणि मग गाठी होतात. आणि जे वृद्धापकाळामुळे जे कॅन्सर होतात त्या पेशी वृद्ध झाल्यामुळं, त्या पेशींची जीर्ण झाल्यामुळं, त्याच्यामध्ये म्युटेशन झाल्यामुळं मग ती पेशी कॅन्सरचं रूप धारण करते. तर
तुम्हाला हे मी सांगू इच्छितो सर्वांना फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून की जवळपास 1.5 मिलियन म्हणजे किती 10 ते 15 लाख नवीन कॅन्सरच्या केसेस ह्या डायग्नोज होत आहेत एव्हरी इयर, म्हणजे दरवर्षाला 10 ते 15 लाख कॅन्सरचे पेशंट हे नव्याने डायग्नोज होतात. कुणालाही कॅन्सर होऊ शकतो, पण रिस्क जी आहे ती मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे जसं एज वाढतं तसं ते वाढत जातं. म्हणजे 60 वर्षानंतर हे जे प्रमाण आहे ते खूप जास्त आहे, वयाच्या 60 वर्षानंतर. काही कॅन्सर एक विशिष्ट काय म्हणू शकता तुम्ही, रेस म्हणजे आपण वर्ण म्हणतो किंवा वंश म्हणतो, अशामध्ये सुद्धा येतात. जसं की आपण म्हणतो ज्यू लोक जे असतात, जे ज्युईश असतात, त्यांच्यामध्ये काही कॅन्सरचं प्रमाण जास्त आढळून आलं आहे. किंवा काही भौगोलिक दृष्टिकोनातून जे भौगोलिक कारणं असतात, म्हणजे समजा जपान जर आपण हा देश घेतला तर जपानामध्ये जठराच्या कॅन्सरचं प्रमाण जास्त आहे. तर हे जे आहे हे भौगोलिक कारणांच्यामुळे तिथं असणारे लाईफस्टाईल म्हणा किंवा तिथं असणाऱ्या जीवन पद्धती किंवा खाण्याच्या पद्धती, त्याच्यामुळे सुद्धा काही कॅन्सर होत असतात. आता हे आपण पाहिलं. आता जर तुम्ही इन्सिडेंट बघितला, भारतामध्ये ॲक्च्युली स्त्रियांच्या मध्ये प्रामुख्यानं स्तनाच्या कर्करोगाचं प्रमाण हे खूप जास्त आहे. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की 9 स्त्रियांच्या मागे 1 स्त्रीला तिच्या पूर्ण आयुष्य काळामध्ये, लाईफ टाईममध्ये हे कॅन्सर होतो. जे प्रमाण खूप जास्त आहे आणि हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. तर ह्या वाढत्या प्रमाणाची काय कारण आहे, कशामुळे बाबा कर्करोग हा होतो, तर हे आपण थोडं पाहूया. 60% कॅन्सरची कारणं ही अशी आहेत जी आपण प्रिव्हेंटेबल कॉजेस आहेत, म्हणजे आपण प्रिव्हेंट करू शकतो. 40% अशा आहेत की बाबा आपल्याला प्रिव्हेंट करता येत नाही. तर इतक्या जास्त प्रमाणात आपण कॅन्सर होण्याची जी कारणं आहेत ती प्रिव्हेंट करू शकतो. त्यामुळं नक्कीच प्रतिबंधात्मक उपाय जे आपण आता नंतर पाहणार आहोत, त्याचा कॅन्सरापासून बचाव होण्यामध्ये खूप मोठा हातभार आहे असं मी म्हणेन. तर ह्या 60% जे प्रिव्हेंटेबल कॉजेस आहेत त्यामध्ये कोणती अशी कारणं येत आहेत की जे आपण प्रिव्हेंट करू शकतो. त्यातलं प्रामुख्यानं पहिलं कारण जे आहे ती असणारी व्यसनं. सध्या तंबाखू, मावा, गुटखा, सिगरेट स्मोकिंग, बिडी स्मोकिंग, दारू या व्यसनांच्यामुळं होणाऱ्या कॅन्सरचं प्रमाण खूप आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, भारत देशाला मुखाचा म्हणजे तोंडाच्या कर्करोगाची भूमी मानली जाते. ॲक्च्युली पूर्ण देशामध्ये सगळ्यात जास्त प्रमाण तोंडाच्या कॅन्सरचे, आणि जो कॅन्सर आपण प्रिव्हेंट करू शकतो. फक्त आपल्याला सवयी बदलण्याची गरज आहे. जे तंबाखूचं व्यसन आहे, जे मावा, गुटखा, पान याचं जे व्यसन आहे ते आपल्याला बंद केलं पाहिजे, ते आपल्याला कमी केलं पाहिजे. तर आपण हे जे होणारे कॅन्सर आहे ते थांबवू शकतो. तर तंबाखूमुळे कोणते कोणते कॅन्सर होतं, तर तंबाखूमुळे नुसते कॅन्सरच नव्हे तर तुम्हाला हृदयरोगाचा आणि उच्च रक्तदाब यांच्यापासून सुद्धा धोका आहे. तर तंबाखू कोणत्याही फॉर्ममध्ये तुम्ही कंझ्युम करत असाल, भले ते तंबाखू असेल, चुन्याबरोबर असेल किंवा पानाला लावून असेल किंवा दुसरी कोणती तरी तंबाखू नवीन येतात तसे असेल, पण कुठल्याही प्रकारचं तंबाखूचं व्यसन, भले ते सिगरेट रूपात असो, जे चावून जे आपण खातो ज्याला आपण तंबाखू म्हणतो त्या प्रमाणात असो, किंवा मिश्रीच्या रूपात असो जे तर स्त्रिया खेडेगावातल्या लावतात, तर कोणत्याही प्रकारे जर तुम्ही तंबाखू घेतलं तरी त्याचं सेवन हे हानिकारकच असतं. कारण तंबाखू फक्त आपण तोंडातच राहत नाही, तर तंबाखू जेव्हा आपण सगळत असतो ती लाळेबरोबर त्याच्यातले जे कॅन्सरस घटक असतात ते लाळेबरोबर मिक्स होऊन आपल्या पूर्ण तोंडामध्ये ते राहतात. परत ती लाळेबरोबर ते आपल्या अन्ननलिकेत जातात, घशामध्ये जातात, अन्ननलिकेतून ते जठरामध्ये जातात, आणि ज्याला आपण फील्ड कॅन्सरायझेशन म्हणतो. जेव्हा एखादा व्यक्ती तंबाखू सेवन करतो तेव्हा त्याला जिभेपासून, तोंडापासून, ओठापासून, घशापासून ते अन्ननलिका, जठरापर्यंतचे कुठेही कसलेही कॅन्सर होऊ शकतात. प्लस जी लोक सिगरेट ओढतात की जेव्हा बिडी ओढतात, जे स्मोक किंवा आपण जे म्हणतो हुक्काच्या रूपात ओढतात, त्यांच्यामध्ये फुफ्फुसाचे कर्करोग हे प्रामुख्याने आढळलेले आहेत. फुफ्फुसाचा कर्करोग
होण्याचे चान्सेस आणि होण्याचं प्रमाण हे खूप जास्त आहे. भारतामध्ये पुरुषांच्या मध्ये फुफ्फुसाचं प्रमाण माझ्या मते तोंडाच्या कर्करोगानंतर दुसऱ्या नंबरवरती फुफ्फुसाचा कॅन्सर आहे. ठीक आहे, तर इतकं जास्त आहे. तर हे जे कारणं आहेत हे आपण प्रिव्हेंट करू शकतो. माझ्या मते प्रत्येकाने जर असा निर्धार केला की बाबा आपण तंबाखूचं सेवन करणार नाही, आपण बिडी किंवा सिगरेट किंवा अशा गोष्टींचं आपण सेवन करणार नाही, तर हे प्रामुख्याने बरेच कॅन्सर आहेत जे आम्ही आमच्या प्रॅक्टिसमध्ये दररोज ॲटलिस्ट 2 ते 3 केसेस बघत असतो आणि खूप आम्ही काउन्सिल करतो की तुम्ही हे सगळं बंद केलं पाहिजे. इवन जेव्हा एखादा व्यक्ती मुखाच्या कर्करोगाने ग्रस्त झालेला असतो आणि तो बरं झाल्यानंतर जरी सुद्धा त्याने तंबाखूचं काही जरी व्यसन केलं, चालू ठेवलं, तर त्याला परत त्याच ठिकाणी येण्याचा संभव हा खूप जास्त असतो, त्याचा इन्सिडन्स खूप जास्त असतो. आणि ज्या वेळेला परत तो रिकरन्समध्ये येतो तेव्हा मात्र कुठल्याही किमोथेरपी किंवा रेडिएशन किंवा सर्जिकली तो जितकं आयुष्य आपल्याला देता येते एका पेशंटला तेवढं देता येऊ शकत नाही. त्यामुळं मला असं वाटतं की एकदा केलेली चूक माणसाने परत रिपीट करू नये. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या प्रामुख्याने आपण आता पाहतोय आणि पाहणं गरजेचं आहे. दुसरं एक कारण आहे कर्करोगाचं, मेनली जे हवेत असणारे काय म्हणतो आपण रासायनिक घटक किंवा जिथे कारखाने आहेत, जिथे कारखान्याचं पाणी मिसळलं जातं, जिथे धुराड्या आहेत, ज्या धुरातून जे केमिकल्स जे जात असतात त्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांच्या मध्ये सुद्धा हा धोका असतो. दुसरं रेडिएशनचं जे एक्सपोजर आहे. आता रेडिएशन म्हणजे जे नॉर्मली डॉक्टर एक्सरे करतात किंवा डेंटिस्ट एक्सरे करतात तसं रेडिएशन म्हणत नाही मी. रेडिएशन एक्सपोजर म्हणजे काय आहे, उदाहरणार्थ तुम्ही हिरोशिमा नागासाकी सारखे जे देश आहेत जिथं ऑलरेडी अणुबॉम्ब पडलेला आहे, तो अणुबॉम्बची ताकद इतकी होती की जे बॅकग्राऊंड रेडिएशन आहे हवेमध्ये पसरलेलं ते इतकं जास्त आहे की आत्तासुद्धा तिथल्या लोकांना ब्लडचे कॅन्सर किंवा फुफ्फुसाचे कॅन्सर किंवा बाकीचे कॅन्सरांना सामोरं जावं लागत आहे. तर हे जे रेडिएशन आहे एक्सपोजर, हे खूप जास्त रेडिएशन एक्सपोजर असल्या कारणामुळं कर्करोग होतात. उदाहरण द्यायचं झालं तर अजून जी रेडिएशन थेरपी यूज होते कॅन्सरमध्ये त्या रेडिएशन थेरपीचा सुद्धा डोस हा जास्त असतो. त्या रेडिएशन थेरपीनं भविष्यात खूप वर्षानंतर होण्याचे चान्सेस असतात. पण याचा अर्थ असा नाही आहे की रेडिएशन ट्रीटमेंटची भीती बाळगणे आहे आणि आता आम्हाला रेडिएशन नको. काही लोक विचार करत असेल की रेडिएशन नको, तुम्ही एवढं म्हणताय की रेडिएशन नव्हतं, पण आत्ताचे जिथं ज्या स्टेजला तुम्ही असाल तिथं रेडिएशन देणं गरजेचं आहे. कारण का आपण आता आजकाल मशीन जी खूप ॲडव्हान्स निघालेली आहे, जसं की आपल्या इथं आता सध्या मशीन आहे ज्याला आपण ट्रूबीम व्हरायन जी कंपनी आहे त्याच्या जे मशीन आहे त्या मशीनच्या द्वारे अचूक आणि जिथं कॅन्सरची ट्यूमर आहे तिथंच फक्त आपण रेडिएशन अचूकरित्या देऊ शकतो. आजूबाजूच्या पेशींना किंवा आजूबाजूच्या ऑर्गनना आपण जो डोस डिलिव्हर करणार आहे रेडिएशनचा तो खूप म्हणजे खूप अतिशय निग्लिजिबल प्रकारे सुद्धा तो कमी करता येऊ शकतो. इतकं मशीन आणि इतकं तंत्रज्ञान प्रगत झालेलं आहे. त्यामुळे याची सध्या भीती बाळगू नये लोकांनी. दुसरं जे आहेत ते इन्फेक्शन्स. भरपूर असे कॅन्सर आहेत भारतामध्ये जे इन्फेक्शन्स व्हायरल इन्फेक्शनमुळे होतात. उदाहरणार्थ फर्स्ट अँड फॉरमोस्ट ह्युमन पॅपिलोमा व्हायरस HPV नावाचा जो व्हायरस आहे जो आपल्या जनेंद्रिय म्हणजे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत जसं की सर्विक्स गर्भमुखाचा जो कॅन्सर जो भारतीय स्त्रियांच्या मध्ये खूप कॉमन आढळला आहे. सगळ्यात जास्त इन्सिडेंट जे आहे भारतीय स्त्रियांच्या मध्ये गर्भमुखाचा कॅन्सर होण्याचं, त्याच्या मागं एक हा व्हायरस आहे जो ह्युमन पॅपिलोमा व्हायरस नावाचा. तो क्रॉनिक इन्फेक्शनमुळे जे सर्वायकल सेल्स आहेत, जे गर्भमुखाचे जे सेल्स आहेत त्यांच्यामध्ये म्युटेशन्स होतात, जेनेटिक चेंजेस होतात आणि मग त्या पेशी कर्करोगामध्ये रूपांतरित होतात. तर हे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस हे प्रिव्हेंटेबल इन्फेक्शन आहे. खेडेगावात किंवा ग्रामीण भागामध्ये किंवा मी असं प्रामुख्याने की ग्रामीण भागामध्ये जिथं आपण मेन्स्ट्रुअल हायजीन म्हणजे मासिक पाळीच्या वेळेला आपण जी स्वच्छता पाळतो ती जर आपण व्यवस्थित जर स्वच्छता पाळली गेली तरी सुद्धा याचं प्रमाण खूप अंशी कमी होऊ शकतं गर्भमुखाच्या कॅन्सरचं.
दुसरं, ह्युमन पॅपिलोमा व्हायरस या इन्फेक्शनवरती मात करण्यासाठी बाजारामध्ये लसी सुद्धा उपलब्ध आहे. तर त्या लसी पण आपण घेऊ शकतो. हे आपण नंतर बघणारच आहोत प्रतिबंधात्मक उपाय, पण मी आता सध्या जस्ट तुम्हाला एक आयडिया देतो की ही कारणं आहेत. इप्स्टीन बार व्हायरस नावाचा एक व्हायरस आहे, ॲडिनो व्हायरस, की ज्याच्यामुळे नेझोफॅरिंग्स म्हणजे आपल्याला जिभेच्या पाठीमागचा किंवा नाकाच्या पाठीमागचा भाग किंवा ओरोफॅरिंग्स तिथले कॅन्सर होऊ शकतात. किंवा इप्स्टीन बार व्हायरसमुळे लिम्फोमा, जो की हॉचकिन्स लिम्फोमा जे असं म्हणतो आपण, तो होण्याचे चान्सेस आहेत. दुसरं तुम्ही विचार केला तर जे हिपॅटोट्रॉपिक व्हायरस म्हणजे काय, जे लिव्हरला अफेक्ट होणारे व्हायरस, उदाहरणार्थ हिपॅटायटिस बी व्हायरस, हिपॅटायटिस सी व्हायरस, जे क्रॉनिक हिपॅटायटिस बी व्हायरस इन्फेक्शनची जी लोक आहेत त्यांच्यामुळं हे व्हायरस खूप वेळेसाठी आपल्या लिव्हरच्या पेशीमध्ये राहतात, त्या लिव्हरच्या पेशींना डॅमेज करतात, त्यांच्यामुळे लिव्हर सिरॉसिस होतं. लिव्हर सिरॉसिस म्हणजे लिव्हर दगडासारखं घट्ट होतं आणि एकदा ती पेशी सिरॉटिक झाली की मात्र त्यामध्ये तो व्हायरस कॅन्सरस चेंजेस घडवून आणतो. कॅन्सरस चेंजेस म्हणजे त्या पेशींमध्ये कॅन्सरची उत्पत्ती व्हायला लागते. तर असे काही व्हायरस आहेत. दुसरं एक बॅक्टेरिया आहे ज्याला आपण हेलिकोबॅक्टर पायलोरी म्हणतो, एच पायलोरी. तर हा जो बॅक्टेरिया आहे तो आपल्याला ॲसिडिटीमध्ये, जेव्हा कोणाला जास्त ॲसिडिटी असते, जठरामध्ये ॲसिडचं प्रमाण वाढतं, ॲसिडिटी होते, तेव्हा तो बॅक्टेरिया तिथे सापडतो. तो बॅक्टेरियासुद्धा खूप वेळ राहिल्यास कॅन्सरचे चेंजेस होतो. त्याच्यामध्ये आपण ज्याला आपण माल्टोमा म्हणतो, म्हणजे म्युकोजा असोसिएटेड लिम्फॉइड व्हायरस असोसिएटेड मॅलिग्नन्सी, जे एक लिम्फोमाचाच एक प्रकार आहे, तो सुद्धा होतो. शिवाय काही पेशंट जे ट्रान्सप्लांट झालेले असतात, म्हणजे त्यांची इम्युनिटी कमी असते, अशामध्ये सुद्धा हा व्हायरस, जो इप्स्टीन बार व्हायरस किंवा ह्युमन पॅपिलोमा व्हायरस कॅन्सरचं हे करू शकतो, कॅन्सर करू शकतो. दुसरा HIV व्हायरस, ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस, जे HIV ग्रस्त रुग्ण आहेत किंवा HIV व्हायरस ज्यांच्यामध्ये CD4 काउंट खूप कमी आहे, तर अशांच्यामध्ये म्हणजे 50च्या खाली मी म्हणेन, अशांच्यामध्ये सुद्धा गर्भमुखाचे कॅन्सर किंवा लिम्फोमा, ज्याला आपण डिफ्यूज लार्ज बी सेल लिम्फोमा म्हणतो, किंवा कापासित सार्कोमा किंवा प्रायमरी इफ्युजन लिम्फोमा, हे जे लिम्फोमाचे प्रकार आहेत हे या पेशंट्समध्ये जे HIV ग्रस्त आहेत, ज्यांचा CD4 काउंट खूप कमी आहे, ज्यांना अजून काही ट्रीटमेंट चालू नाही झालेली, यांच्यामध्ये हे प्रमाण खूप जास्त असतं. दुसरं, जे सनलाईटमधून येणारे UV किरण आहेत, ओके, जे हार्मफुल आहेत. आता ओझोनचा जो लेअर आहे, जो हे काम करतो की सूर्यापासून येणारी जी घातक किरणं आहेत, ज्याला आपण अल्ट्राव्हायोलेट रेज म्हणतो, ती शोषण्याचं काम जे ओझोनचा लेअर करतो, ती काही कारणास्तव, भले प्रदूषण असो, ओझोनचा लेअर डिप्लीट होतोय, तर ती किरणं पृथ्वीपर्यंत येतात. ती किरणं जो मनुष्य असतो पृथ्वीवर, त्याच्या स्किनवरती पडतात आणि त्या किरणांच्या पासून स्किनमध्ये एक मेलानोमा नावाचा जो कॅन्सर आहे, तो या घातक अल्ट्राव्हायोलेट रेजमुळे होतो. शक्यतो ह्याचं प्रमाण जे आहे ते वेस्टर्न कंट्रीजमध्ये खूप जास्त आहे. तसं इंडियामध्ये अजून प्रमाण खूप वाढलेलं नाही आहे, पण भविष्यात असं जर ओझोनचा लेअर डिप्लीट होत राहिला आणि जर ती घातक किरणे सूर्याची जर मनुष्याच्या स्किनपर्यंत येत राहली, तर तोही कॅन्सरचं प्रमाण इथे मी म्हणेन की वाढू शकतं. मेलानोमा किंवा बेझल सेल कार्सिनोमा, म्हणजे स्किनचे कॅन्सर आहेत, जे सुपरफिशियल कॅन्सर असतात, त्याचंही प्रमाण वाढू शकतो. काही ऑक्युपेशनल हजार्ड्स आहेत. ऑक्युपेशनल म्हणजे जिथं जी व्यक्ती ज्या एन्व्हायरमेंटमध्ये काम करते, तर काही म्हणू आपण खाणीमध्ये काम करतात, काही सिमेंट फॅक्टरीमध्ये काम करतात, तर जिथं ॲस्बेस्टॉस किंवा जिथं काचा बनतात, त्या काचाचे कारखाने असतात, जिथं सिलिका, तर हे जे घटक आहेत, हे केमिकल्स आहेत, ह्याच्यामुळे सुद्धा कॅन्सर होऊ शकतो. ज्याला आपण मिझोथेलिओमा म्हणतो, फुफ्फुसाच्या भोवतीनं जे आवरण असतं, ज्याला आपण प्युरा म्हणतो, त्याच्यामध्ये कॅन्सर उत्पत्ती होऊ शकते, ज्याला आपण मिझोथेलिओमा म्हणतो. तर असे काही कारण आहेत. पण नंतरचं कारण आहे फोरमोस्ट की आत्ता वाढत जाणारी स्थूलता, ओबेसिटी, फिजिकल इनॅक्टिव्हिटी, तर ह्याच्यामुळे सुद्धा कॅन्सरचं प्रमाण हे खूप वाढलेलं आहे.
उदाहरणार्थ तुम्हाला द्यायचं झालं तर ओबेज फिमेल्समध्ये ब्रेस्ट कॅन्सर, ओबेज फिमेलमध्ये गर्भाशयाचा कॅन्सर हे प्रामुख्याने ह्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. तर किंवा ओबेज जे मेल्स आहेत, पुरुष वर्ग आहे, त्यांच्यामध्ये सुद्धा प्रोस्टेट कॅन्सरचं प्रमाण हे ओबेसिटीशी डायरेक्टली लिंक्ड आहे. लहान किंवा मोठ्या आतड्याचा कॅन्सर हे सुद्धा ओबेसिटीशी डायरेक्टली रिलेटेड आहे. तर जितका पेशंट ओबेज असेल तितके कॅन्सर होण्याचं प्रमाण जास्त असतं. ह्याला सायंटिफिक रिझन हे आहे की ओबेज माणसांच्या मध्ये जे सेल्स असतात त्या लवकर एजेड होतात, लवकर त्यांचं एजिंग होतं. त्यांच्यामध्ये लवकर एजिंग झाल्यामुळं अँटीऑक्सिडंटचं प्रमाण कमी असतं. अँटीऑक्सिडंट म्हणजे अशी काही घटकं आहेत बॉडीमध्ये जे सेल्सना लवकर वयस्कर किंवा ओल्ड होऊन देत नाही. तर अशी काही अँटीऑक्सिडंट्स आहेत. तर त्याचं प्रमाण ओबेज इंडिव्हिज्युअलमध्ये कमी असतं आणि त्याच्यामुळं सेल लवकर हे होते, एजिंगला जाते आणि मग त्याच्यामध्ये कॅन्सर होऊ शकतो. तर हे जे आहेत कारणं ही प्रामुख्याने ओबेसिटी, मी सांगितल्याप्रमाणे ब्रेस्ट कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर, पुरुषांच्या मध्ये होणारे प्रोस्टेट कॅन्सर, आतड्याचे कॅन्सर, काही लॉंग स्टँडिंग डायबिटीजमध्ये सुद्धा असं आढळलं आहे की स्वादुपिंडाचे, पँक्रियाचे होणारे कॅन्सर हे खूप जास्त आहेत. जसं मी आधी अल्कोहोलिझमचं म्हटलं, अल्कोहोलमुळे सुद्धा क्रॉनिक पँक्रियाटायटिस होतो, पँक्रियाज खराब होतात, लिव्हर डॅमेज होतं, लिव्हरमध्ये सिरॉस होतो, त्यामुळे लिव्हर कॅन्सर अशा पेशंटमध्ये सुद्धा जास्त असतं. अशा पेशंटमध्ये पँक्रिया खराब होतो, पँक्रियाचे कॅन्सरचे प्रमाण वाढलेलं असतं. तर ही सर्व कारणं आहेत आणि ही सर्व कारणं मी आता तुमच्याशी डिस्कस करतोय. ही सर्व कारणं आपण प्रिव्हेंट करू शकतो. आपण काय कसं प्रिव्हेंट करू शकतो ते आपण नंतर बघणार आहोत. दुसरं, आता जे मी 40% जे मी आधी म्हटलं तुम्हाला की ज्याचे आपल्याला प्रिव्हेंट करता येत नाहीत बाबा कारणं, ही कुठली आहेत? तर जे आपल्याला शरीर दिलेलं आहे म्हणजे स्त्री आणि पुरुष, तर काही ऑर्गन हे स्त्रियांच्या मध्ये आहेत तर त्यामुळे स्त्रियांच्या मध्ये त्याचं प्रमाण जास्त आहे, ते काय आपण बदलू शकत नाही. काही ऑर्गन्स हे पुरुषांच्या मध्ये, उदाहरणार्थ प्रोस्टेट ग्रंथी, ही ग्रंथी पुरुषांच्या मध्ये आढळते, त्यामुळे पुरुषांच्या मध्ये प्रोस्टेट कॅन्सरचं प्रमाण जास्त आहे. बाकी ब्रेस्ट कॅन्सर स्त्रियांच्या मध्ये असते. पण असं नाही की मेलमध्ये ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकत नाही, पुरुषांच्या मध्ये सुद्धा ब्रेस्ट कॅन्सर होतात. मी कधी होतं ते तुम्हाला थोड्याच वेळात सांगेन. दुसरं, जे आपण मॉडिफाय करू शकत नाही किंवा आपल्याला प्रिव्हेंट करता येत नाही ती कॉज म्हणजे आपली अनुवंशिकता किंवा रेस. काही कॅन्सर असतात, 5 ते 10% कॅन्सर आहेत जे फॅमिलीमध्ये रन होतात. म्हणजे एखादा फॅमिलीमध्ये एखादा जीन अफेक्ट होतो आणि तो जीन अफेक्ट झाल्यामुळं आपल्याला अनुवंशिकतेनुसार कॅन्सर फॅमिलीमध्ये रन होऊ शकतो. तर असे कोणते कॅन्सर आहेत? तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर. तर BRCA1 आणि BRCA2 हे जे 2 जीन आहेत हे ऑन्कोजीन्स आहेत आणि हे जर जीन पॉझिटिव्ह असतील तर त्या स्त्रीला आणि त्यांच्यामध्ये जे पुढची प्रोजेनी आहे अनुवंशिकतेनुसार तो जीन पुढच्या पिढीमध्ये ट्रान्समिट होऊन कॅन्सर होऊ शकतो. तर ब्रेस्ट कॅन्सर त्यातलं एक उदाहरण आहे आणि याचं इन्सिडन्स खूप जास्त आहे. जवळपास आपल्या ह्या एरियामध्ये जर आपण पाहिलं तर मला असं आढळून आलेलं आहे की जे BRCA1 आणि BRCA2 जीन आहेत ते ऑलमोस्ट, समजा मी 10 पेशंटना जर टेस्टिंगला पाठवलं तर ऑलमोस्ट 3 ते 4 पेशंटचं पॉझिटिव्ह येतं आहे. त्यामुळं हे प्रमाण खूप वाढत आहे. तर हे प्रमाण सुद्धा आपण कमी करू शकतो, ह्या प्रमाण प्रिव्हेंट करू शकतो. त्याच्यासाठी वेगळ्या टेस्ट आहेत, त्याच्यासाठी वेगळे काउन्सिलिंग सेशन्स आहेत, त्याच्यासुद्धा काय करता येईल अशासाठी हे सुद्धा आपण पाहणार आहोत. दुसरं, प्रामुख्यानं अनुवंशिकतेनुसार होणारा कॅन्सर म्हणजे आतड्यांचा कॅन्सर, मोठ्या आतड्यांचा कॅन्सर की जो फॅमिलीमध्ये रन होतो. प्रामुख्यानं ज्यांचं निदान 50 वर्षाच्या आतमध्ये झालेल्या आतड्यांच्या कॅन्सरचं, अशामध्ये तो धोका जास्त प्रमाणात असतो. दुसरं मी आपण म्हटलं की बीजकोशाचा कॅन्सर किंवा अंडाशयाचा कॅन्सर, ओव्हरीचा फिमेलमध्ये, हा कॅन्सर सुद्धा अनुवंशिकतेनुसार पुढच्या पिढीला होण्याचे चान्सेस हे जास्त असतात. काही पँक्रियाचे कॅन्सर सुद्धा आहेत जे अनुवंशिकतेनुसार होतात. तर ही अशी इतकी कारणं आहेत कॅन्सर होण्यासाठी. आणि लहान मुलांचे कॅन्सर होण्याची कारणं मी आधीच सांगितली की ती
वेगळी कारणं आहेत. काही जनुकीय बिघाडांच्यामुळे तो कॅन्सर होतो, गुणसूत्रांच्या दोषामुळे तो होऊ शकतो. काहींच्यामध्ये गुणसूत्रांचे नंबर्स हे जास्त असतात, काहींच्यामध्ये काही गुणसूत्र नष्ट झालेली असतात आणि अशामुळे ते कॅन्सर्स होत असतात. दुसरं आता आपण पाहणार आहोत की कॅन्सरबद्दल काही समाजामध्ये गैरसमजुती आहे. आणि ह्या मी पेशंट पाहताना किंवा पेशंट ट्रीट करताना या मला आलेल्या आणि विचारल्या गेलेल्या काय म्हणू आपण कॅन्सरबद्दलच्या हे हां. तर मुळात मला हे सांगायचं आहे की ह्या ज्या शंका मला विचारल्या गेलेल्या आहेत, तर मुळात कॅन्सर हा संसर्गजन्य नाही आहे. पहिल्यांदा मला इथं सांगू इच्छितो मी की कॅन्सर हा संसर्गजन्य नाही आहे. भरपूर पेशंट्स विचारतात की कॅन्सरचा पेशंट आहे घरात, मग त्याच्याजवळ बाळांनी गेलं तर चालेल का, मुलांनी गेलं तर चालेल का, आमच्या मुलांना तरी काही धोका नाही आहे ना, किंवा ज्या कॅन्सरग्रस्त स्त्रीने घरात काही स्वयंपाक केला तर त्याच्यातून आम्हाला बाबा कॅन्सर होण्याची भीती आहे का, किंवा जर कॅन्सरग्रस्त व्यक्ती आमच्यात मिसळत असेल, आमच्याबरोबर कुठे बाहेर येत असेल, आम्ही त्याला हात लावला तर आम्हाला कॅन्सर होऊ शकेल का, किंवा आम्ही त्यांच्याबरोबर झोपलो, खेळलो, जेवण केलं बरोबर बसून तर त्याच्यामध्ये कॅन्सर. मी इथं सांगू इच्छितो की असं काही नाही आहे. कॅन्सर हा संसर्गजन्य रोग अजिबात नाही आहे. फक्त स्पर्श केल्याने किंवा त्यांच्याबरोबर जेवण केल्याने किंवा त्यांच्यावर झोपल्याने किंवा घरातल्या काही कामं केल्यानं कॅन्सर हा एकमेकापासून एका कॅन्सरग्रस्त व्यक्तीपासून निरोगी व्यक्तीला होत नाही. त्यामुळं हा गैरसमज चुकीचा आहे. त्यामुळं हे सर्वांनी इथं लक्षात घ्यावं. अजून गैरसमज आहे की मोस्टली माझ्याकडे जे कोकणचे पेशंट येतात तर त्यांचं असं नसतं की बाबा आम्हाला असं सांगितलेलं आहे आमच्या शेजार पाजारच्या लोकांनी की तुम्ही गाठ आहे बरोबर आहे पण त्याची बायोप्सी करू नका. त्याची बायोप्सी केल्यामुळे गाठ अजून पसरेल, इकडे तिकडे जाईल किंवा जिथं आहे गाठ तिथून सोडून दुसरीकडे जाईल. तर मला हे सांगायचं आहे की कोणत्याही ट्यूमरची किंवा कोणत्याही गाठीची बायोप्सी केल्यामुळे कॅन्सरचा फैलाव बाकी शरीराच्या ऑर्गनमध्ये होत नाही. तर हा समज चुकीचा आहे. ठीक आहे. तर बायोप्सी हे निदानासाठी आवश्यक असणारी गोष्ट आहे. तुम्ही जोपर्यंत एखाद्या गाठीची बायोप्सी करून तो कोणत्या प्रकारचा कॅन्सर आहे याचं तुम्ही निदान करत नाही तोपर्यंत पुढची तपासणी किंवा पुढची ट्रीटमेंट होणं मुश्किल असतं. त्यामुळं बायोप्सी केल्यानंतर कॅन्सर माझा पसरेल, माझ्या स्तनाची गाठ पसरून लिव्हरला जाईल किंवा फुफ्फुसामध्ये जाईल, तर असे जे समज आहेत ते साफ चुकीचे आहेत. असे समज अजिबात कोणी जर सांगितलं तर यावर गोष्टीवरती विश्वास ठेवू नये. अशा समजुती ह्या चुकीच्या आहेत. दुसरं मला सांगायचं आहे गैरसमजुतीबद्दल की काही लोक विचारतात, जसं मी आता सगळे कारणं तुम्हाला सांगितलं की बाबा आमच्या शेजारी एक पेशंट राहतो, तो तर खूप वर्ष झालं दारू सिगरेट पितोय, तो बरं चांगला आहे आणि आम्हाला काय आमच्या पेशंटला काही व्यसन नाही, मग आम्हाला कसं बरं झाला. त्यामुळं तसं काही नसतं. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की 40% कॉजेस हे जेनेटिक म्युटेशनमुळे होतात किंवा काही पेशंटमध्ये जरी व्यसन जरी चालू असेल किंवा घेत असेल तरी आत्ता जरी नसेल झालं तर भविष्यात त्यांना होण्याचा चान्सेस असतो. त्यामुळं हे पण असं खरं नाही आहे की बाबा इकडे झालेलं आहे आणि आमच्या पेशंटला असं कसं झालं, आमचा पेशंट तरी व्यवस्थित होता, सगळ्या सवयी चांगल्या होत्या आणि असं. त्यामुळं हे पण एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. दुसरं असं गोष्ट आहे की कॅन्सरग्रस्त व्यक्तीला कुणी ब्लड डोनेट केलं समजा एखाद्या व्यक्तीनं तर त्याला कॅन्सर होण्याचा चान्सेस आहे का, असे पण काही क्वेश्चन विचारलेले आहेत. तर कॅन्सरग्रस्त व्यक्तीला कुणी ब्लड डोनेट केल्यामुळे किंवा कुणी ब्लड दिल्याने त्या व्यक्तीला कॅन्सर होत नाही. त्यामुळे हा सुद्धा समज चुकीचा आहे. त्यामुळे हा सुद्धा समज आपण काढून टाकावा.
आता हे सगळं आपण पाहिलं की कॅन्सर म्हणजे काय असतो, कॅन्सरचं इन्सिडन्स किती आहे, प्रमाण किती आहे, कॅन्सर होण्याची कारणं किती आहे, कॅन्सर बाबत असणाऱ्या गैरसमजुती किती आहेत. आता आपण बघूया की कॅन्सरचं निदान कसं केलं जातं. बाबा काही सिम्पटम्स आहेत का, काही वॉर्निंग साईन्स आहेत का, की ज्या असल्यावरती आम्ही आमच्या कॅन्सर तज्ज्ञांशी जाऊन सल्ला घेऊ शकतो. तर तुम्ही एक काही लक्षणं अशी आहेत की जी कॅन्सरकडे जाऊ शकतात. अशी काही लक्षणे आहेत त्याच्यावरती तुम्हाला लक्ष ठेवावं लागेल. पण असं काही नाही की याची भीती बाळगू नये की सगळ्याच ज्यांना असे होतात सिम्पटम्स येतात किंवा लक्षणं दिसतात त्यांना सगळ्यांना कॅन्सरच असेल असं काही नाही. तर सगळ्यात पहिलं लक्षण म्हणजे कुठल्याही अवयवामध्ये किंवा कुठेही येणारी गाठ, जर ती गाठ खूप वर्षापासून असेल तेवढीच असेल आणि सडनली त्या गाठीमध्ये वाढ झाली असेल किंवा ती गाठ सडनली खूप दुखायला लागली असेल आणि एकदम अचानक 4-5 वर्ष तेवढीच होती आणि 6व्या वर्षी मात्र ती एकदम त्याचा आकार डबल झाला किंवा खूप फास्ट वाढायला लागली, तर अशा काही ज्या गाठी असतील तर त्या तुम्ही नक्कीच कॅन्सर तज्ज्ञांना जाऊन त्याचं चेकअप करून तुम्ही घेऊ शकता, कारण अशा गाठींच्यामध्ये कॅन्सर होण्याची शक्यता प्रामुख्याने जास्त आहे. दुसरं, स्त्रियांच्या बाबतीत मला सांगू इच्छितो इथं की स्तनामध्ये होणाऱ्या आता 2 प्रकारचे रजोनिवृत्ती म्हणजे मेनोपॉज नंतर होणाऱ्या स्तनामध्ये जर कोणती एखादी गाठ आढळली तर आणि ती जर गाठ दुखत नसेल तर तुम्ही नक्कीच तुमच्या कॅन्सर तज्ज्ञांना जाऊन ती गाठ दाखवा, त्याचं योग्य ते निदान करा, त्याचे एक्झामिनेशन डॉक्टर करतील आणि मग त्याची बायोप्सी करून सांगतील की ती गाठ कॅन्सरची आहे की नाही. कारण अशा गाठी दुर्लक्षित करणे थोडंसं धोकादायक ठरू शकतं. मोस्टली जे रजोनिवृत्ती झालेल्या स्त्रिया आहेत त्यांची पाळी बंद झालेली आहे आणि त्याच्यानंतर उद्भवणाऱ्या ब्रेस्टमधल्या गाठी, ज्यांची मासिक पाळी चालू आहे त्यांच्यामध्ये काही अंशी गाठी होऊ शकतात, ज्या चरबीच्या गाठी असतात, ज्या गाठी पाळीच्या आधी एक पाळी येण्याच्या आधी आलेल्या असतात आणि पाळी होऊन गेल्यानंतर त्या जातात, तर अशा पण गाठी असू शकतात. त्या बेनाईन गाठी असतात मोस्टली. तरी सुद्धा कोणतीही गाठीला दुर्लक्षित न करता तुम्ही तुमच्या कॅन्सर तज्ज्ञांचा सल्ला घ्या. दुसरी गोष्ट, जर स्तनाचे स्तनाग्र आत ओढले गेले असेल किंवा स्तनाग्रातून कुठला स्त्राव होत असेल, भले तो रक्तस्त्राव असो किंवा पाण्यासारखा स्त्राव असो किंवा स्तनाग्र खूप आत ओढलं गेलेलं आहे किंवा स्तनाग्राभोवतीची स्किन मधून पाणी येत आहे किंवा स्किन खरबरीत झालेली आहे किंवा स्किनवरती एकदम अल्सर म्हणजे चमडी निघालेली आहे तिथून स्त्राव होतोय, असे काही लक्षणं जर तुम्हाला आढळली तर तुमच्या कॅन्सर तज्ज्ञांना जाऊन ते दाखवा, त्या गाठीचं तपासणी करा, कारण अशी गाठ कॅन्सरची असू शकते. दुसरी गोष्ट म्हणजे गिळण्यास काही त्रास होत असेल तर, आणि आधी बरं तो त्रास सॉलिड फूड म्हणजे आपण चपाती भाजी भाकरी ह्याला होत असेल, नंतर तो हळूहळू वाढत अशी स्टेज आली की पाण्याला सुद्धा तुम्हाला गिळायला त्रास होत असेल आणि 1 ते 2 महिन्यानंतर पर्यंत असेल तर तुम्ही तो जाऊन तज्ज्ञांना दाखवणं गरजेचं आहे. त्याचे अप्पर गॅस्ट्रोस्कोपी जे आपण म्हणतो त्याला अप्पर GI-स्कोपी ती करून घेऊन काय बाबा आतमध्ये प्रॉब्लेम आहे तो निदान वेळीच करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या शौचालयामध्ये होणाऱ्या सवयी म्हणजे थोडक्यात बदल म्हणजे एक 4-5 दिवस पातळ शौचास होतंय आणि नंतर परत घट्ट शौचास होत आहे, तर असं काय असेल किंवा शौचालयातून शौचाच्या वेळेला रक्तस्राव होत असेल आणि आधी कधी झालेलं नसेल आणि आता रक्तस्राव चालू झाला, तर अशा वेळी सुद्धा जाऊन तपासणी करणं हे गरजेचं आहे. आणि तो रक्तस्राव प्रामुख्याने जर दुखत नसेल तर जाऊन करणं गरजेचं आहे. दुसरं, जसं मी म्हटलं आताप्रमाणे, कुठेही बॉडीमध्ये कुठल्याही ठिकाणी जर गाठ आली असेल, भले ती स्किनवरती असेल आणि रिसेंटली एकदम मोठी झाली असेल तर ती पण तुम्ही दाखवून घेऊ शकता आणि दाखवणं गरजेचं आहे. सतत राहणारा खोकला, ओके, जो बरा होत नाहीये प्रामुख्याने आणि कधी कधी त्या खोकल्यातून समजा कधी रक्त गेलं असेल, थुंकी वाटे, तर हे जे सिम्पटम आहे, हे जे लक्षण आहे, हे कॅन्सरचं असू शकतं, फुफ्फुसाच्या कॅन्सरचं हे लक्षण असू शकतं. याला दुर्लक्षित करू नये. वारंवार जो खोकला खूप दीर्घकाळ आहे, 1 महिन्यापेक्षा जास्त आहे, त्याच्यामध्ये 2 कारणं असू शकतात, एक तर ट्युबरक्युलोसिस किंवा दुसरं कॅन्सर. तर तुम्ही जो बरा न होणारा खोकला आहे तो त्याची तपासणी, थुंकीची तपासणी किंवा आवश्यक असणाऱ्या इमेजिंग टेस्ट, CT स्कॅन, MRI जे पण आवश्यक असेल ते तुम्ही हे करा,
जाऊन दाखवा तुमच्या कॅन्सर तज्ज्ञांना. चौथी गोष्ट म्हणजे रजोनिवृत्तीनंतर होणारा मासिक पाळीचा त्रास. म्हणजे मासिक पाळी बंद झालेली आहे पण नंतर एक 10 वर्षानंतर परत रक्तस्राव चालू झाला, तर अशा पेशंट्समध्ये गर्भमुखाचा कॅन्सर असण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. तर अशा वेळी सुद्धा तुमच्या गायनेकोलॉजिस्टना जाऊन कन्सल्ट करणं हे खूप गरजेचं आहे. गायनेकोलॉजिस्टनी गर्भमुखाची तपासणी करणं गरजेचं आहे आणि काही सस्पिशियस वाटलं किंवा बायोप्सी घेतली आणि त्यात काही आढळलं तर मग तुम्ही कॅन्सर तज्ज्ञांचा सल्ला घेणं हे निश्चितच महत्त्वाचं आहे. तर असे काही लक्षणं आहेत जी हाय रिस्क लक्षणं आहेत, ज्याला आपण प्रामुख्यानं त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि लवकरात लवकर निदान करू शकतो आपण. बरं, निदानासाठी आता कॅन्सरचं निदान करण्यासाठी कोणत्या कोणत्या टेस्ट बाजारात अवेलेबल आहेत किंवा कोणत्या कोणत्या टेस्ट एक कॅन्सर तज्ज्ञ पेशंटला सांगतो जेव्हा तो पेशंट बघतो. तर मुळात एक सिंपल नॉर्मल एक्सरे, चेस्ट एक्सरे किंवा कोणत्याही पार्टचा एक्सरे पासून ते MRI पेट स्कॅनपर्यंत खूप टेस्ट अवेलेबल आहेत. दीज आर द बॅटरीज ऑफ टेस्ट अवेलेबल. त्यातून कोणती टेस्ट घ्यायची त्याचा निर्णय तुमचे ट्रीटिंग फिजिशियन किंवा जे ट्रीटिंग ऑन्कोलॉजिस्ट आहेत, कॅन्सर तज्ज्ञ आहेत, ते करतात. आता या ज्या इमेजिंग टेस्ट आहेत ह्या कशासाठी बरं लागतात, तर मुळात एखादा पेशंट जेव्हा येतो की बाबा एक शंका आहे की बाबा याला कॅन्सर असण्याची शंका आहे, हे लक्षणं दिसत आहेत आपल्याला. जर सुपरफिशियल वरती बॉडीवरती गाठ असेल तर ती दिसूनच येते, त्याचे आपण एक्झामिनेशन करतो आणि त्याच्यातून आपण बायोप्सी घेण्याचा प्रयत्न करतो. पण जे ऑर्गन आतमध्ये आहेत, बॉडीमध्ये आहेत, त्यांच्यामध्ये एक्झॅक्ट कुठे गाठ आहे किंवा कुठले गाठी वाढलेल्या आहेत त्याच्यासाठी आपल्याला CT स्कॅन, MRI, सोनोग्राफी अशा टेस्ट करणं आवश्यक आहे. यापासून आपल्याला ही माहिती मिळते की ती जी गाठ आहे ती नक्की कोणत्या अवयवामध्ये आहे, त्या गाठीला आपण ऑपरेशन करून काढू शकतो की नाही, ती गाठ आजूबाजूला किती पसरलेली आहे आणि त्या गाठी तो अवयव सोडून अजून कुठल्या दुसऱ्या ऑर्गनमध्ये पोचलेली आहे किंवा नाही. तर हे आपण इमेजिंग टेस्टच्या आधारे पाहत असतो. म्हणून इमेजिंग टेस्ट ह्या इम्पॉर्टंट असतात. दुसरी टेस्ट इम्पॉर्टंट निदानासाठी आणि ती सगळ्यात आवश्यक असणारी म्हणजे बायोप्सी. बायोप्सी म्हणजे ज्या ठिकाणी गाठ दाखवलेली आहे त्या गाठीतून तुकडा काढून तो तपासायला पाठवणे. कॅन्सरचं निदान हे जोपर्यंत तुम्ही बायोप्सी करत नाही तोपर्यंत 100% कॅन्सरचं निदान होऊ शकत नाही. खूप कमी कॅन्सर आहेत जे विदाऊट बायोप्सी आपण ट्रीट करू शकतो. उदाहरणार्थ लहान मुलांच्या मध्ये होणारा डोळ्याचा कॅन्सर ज्याला आपण रेटायनोब्लास्टोमा म्हणतो, तो आपण विदाऊट बायोप्सी ट्रीट करू शकतो, त्याला बायोप्सीची गरज नसते. पण ओव्हरऑल हा रूल आहे की बायोप्सी म्हणजे तुकडा काढून तपासायला पाठवणे, ज्याला पॅथॉलॉजिस्ट असतात ते तुकड्याचं निरीक्षण करतात, मायक्रोस्कोप खाली बघतात आणि कुठल्या प्रकारचा कॅन्सर आहे त्याचं निदान ते करतात. त्यामुळं कॅन्सरचं निदान हे 100% जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्या गाठीमधून बायोप्सीचा तुकडा आपण तपासायला पाठवत नाही. ओके, तर हे झालं निदान. आता एकदा निदान झालं की एखाद्या पेशंटला अमुक अमुक अवयवाचा हा अमुक अमुक प्रकारचा कर्करोग किंवा कॅन्सर आहे, तर ह्याच्यानंतर कसं ट्रीटमेंट डिसाईड केली जाते, तर स्टेजिंग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टेज. तर कुठल्या स्टेजचा कॅन्सर आहे तो आपण जे कॅन्सर तज्ज्ञ आहेत ते बघतात. तो स्टेज 1चा आहे, स्टेज 2चा आहे, स्टेज 3चा आहे का स्टेज 4चा आहे. प्रामुख्यानं जे कॅन्सर आहेत प्रामुख्यानं 4 स्टेजेसचे असतात. काही अपवाद आहेत, उदाहरणार्थ ब्लड कॅन्सर ज्याला स्टेज नसते, ब्लड कॅन्सरला स्टेज नसते, तो आहे किंवा नाही असेल तर ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. तर बाकीचे जे स्टेजिंग आहेत त्याच्यामध्ये बाकीचे जे कॅन्सर आहेत त्याच्यामध्ये स्टेजिंग हे इम्पॉर्टंट आहे. तर स्टेज 1 आणि स्टेज 2 मध्ये कॅन्सर असेल तर आपण त्यांना अर्ली ब्रेस्ट कॅन्सर असं म्हणतो. आणि स्टेज 3
4 हे ॲडव्हान्स स्टेज कॅन्सर आपण मानले जातात. आता सगळ्यात कमी स्टेज जर तुम्ही म्हटला तर स्टेज 1च्या आधी पण एक स्टेज असते, दॅट इज स्टेज 0, ज्याला आपण प्री कॅन्सर स्टेज म्हणतो. स्टेज 4च्या वरती स्टेज नसते. स्टेज 4 इज द लास्ट स्टेज ऑफ कॅन्सर. तर अर्ली स्टेजचे कॅन्सर हे पूर्णपणे बरे होऊ शकतात. भविष्यात त्यांचा परत येण्याचा किंवा रिकरन्सेसचा हा चान्स खूप कमी असतो. पण जर ॲडव्हान्स स्टेजमध्ये कॅन्सर निदान झाला असेल, स्टेज 3 किंवा स्टेज 4, तर भविष्यात त्या कॅन्सरच्या गाठी परत येण्याचे चान्सेस असतात. स्टेज 4 जेव्हा असतो तेव्हा आपण कॅन्सरला कंट्रोल करू शकतो आणि खूप प्रमाणामध्ये कंट्रोल करू शकतो. आजकाल ॲडव्हान्समेंट खूप झालेली आहे मेडिकल फील्डमध्ये, जेणेकरून 4थ्या स्टेजचे सुद्धा कॅन्सर हे नॉर्मल लाईफ जगत आहेत. ते 5 वर्ष, 10 वर्ष, 6 वर्ष असे लाईफ ते जगू शकतात. आणि स्टेज 1 आणि स्टेज 2 तर आपण पूर्णपणे बरे करूच शकतो. तर स्टेज म्हणजे नक्की हेच सांगते आपल्याला की कॅन्सर आहे ज्या अवयवामध्ये आहे त्या अवयवापुरता मर्यादित आहे, त्या अवयवाच्या आजूबाजूला पसरलेला आहे का ते अवयव सोडून बाकी दुसऱ्या कुठल्या अवयवामध्ये तो पसरलेला आहे. उदाहरणार्थ जर फुफ्फुसाचा कॅन्सर घेतला तर तो फुफ्फुसामध्ये गाठ आहे, त्याच्याबरोबर अवदानं जी आहेत छातीमध्ये असतात ती पण कॅन्सरग्रस्त आहेत का बाबा ती गाठ सोडून तो लिव्हरमध्ये आला आहे, ब्रेनमध्ये गेला आहे, हे आपण इमेजिंगच्या साहाय्याने नक्की करतो. स्टेजिंगच्या साहाय्याने मग आपल्या पेशंटची स्टेज ठरते आणि मग आपले उपचार चालू होतात. आता प्रामुख्यानं उपचार पद्धती, कॅन्सरची उपचार पद्धती करण्यासाठी कोणत्या उपचार पद्धती अवेलेबल आहेत? तर जर तुम्ही एक ब्रॉडली बघायला गेलं तर 3 पद्धतीने आपण कॅन्सरचा खात्मा किंवा नायनाट किंवा आपण उपचार करू शकतो. तर पहिली ट्रीटमेंट आहे सर्जरी किंवा ऑपरेशन, शस्त्रक्रिया. शस्त्रक्रियेद्वारे आपण गाठ काढू शकतो. दुसरी उपचार पद्धती आहे किमोथेरपी किंवा हार्मोनल थेरपी किंवा याचेच जे प्रकार आहेत किमोथेरपी किंवा आपण ज्याला म्हणतो की औषधाने कॅन्सर बरा करू शकतो किंवा कॅन्सर नियंत्रित ठेवू शकतो. आणि तिसरी पद्धती म्हणजे रेडिएशन थेरपी. तर हे 3 प्रामुख्याने कॅन्सर ट्रीट करायचे प्रकार आहेत. तर ऑपरेशन म्हणजे शस्त्रक्रिया, तर ऑन्कॉलॉजी किंवा आपण म्हणतो कॅन्सर तज्ज्ञ, सर्वच जे कॅन्सर या आजाराशी निगडीत डॉक्टर आहेत ते सगळेच कॅन्सर तज्ज्ञ आहेत, याबद्दल काही शंका नाही. पण त्यामध्ये 3 क्लासिफिकेशन जे आपण मी आता सांगितल्याप्रमाणे करतो. जे शस्त्रक्रिया करतात त्यांना आपण सर्जिकल ऑन्कॉलॉजिस्ट म्हणतो. जे किमोथेरपीचा उपचार करतात किंवा हार्मोनल थेरपी किंवा टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी, त्यांना आपण मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट म्हणतो. आणि जे रेडिएशनचे उपचार पद्धती करतात त्यांना आपण रेडिएशन ऑन्कॉलॉजिस्ट म्हणतो. म्हणजे थोडक्यात हे 3 लोक आहेत जे पेशंटला कॅन्सरपासून मुक्त होण्यासाठी मदत करतात आणि त्यांची हेल्प करतात. तर काही गाठी जेव्हा मी आता म्हटलं की स्टेज 1 आणि स्टेज 2 मध्ये असतात, त्या गाठी आणि जिथं ज्या ऑर्गन, ज्या अवयवामध्ये ज्या गाठी आहेत त्या आपण शस्त्रक्रियेद्वारे फक्त गाठ किंवा तो पूर्ण अवयव, रिक्वायरमेंट कशी आहे ते सर्जिकल ऑन्कॉलॉजिस्ट डिसाईड करतात आणि त्या गाठीला आपण काढून टाकू शकतो, ज्याला आपण ऑपरेशन म्हणतो किंवा शस्त्रक्रिया म्हणतो. काही गाठी ह्या स्टेज 3 मध्ये असतात. तर स्टेज 3 मध्ये त्या आजूबाजूला पसरलेल्या असतात. तर अशा पेशंटमध्ये आपल्याला शस्त्रक्रिया तरी करता येते, पण डायरेक्ट अपफ्रंट शस्त्रक्रिया करणं कदाचित कधी कधी पॉसिबल होत नाही. तर अशा वेळेला आपण किमोथेरपीचा उपयोग करून घेतो, किमोथेरपीची हेल्प घेतो, किमोथेरपीच्या सहाय्याने त्या गाठींना कमी करतो आणि मग पेशंटला आपण सर्जरी करण्यासाठी सर्जिकल ऑन्कॉलॉजिस्टकडे पाठवतो आणि मग ती शस्त्रक्रिया होते. मग याच्यामध्ये किमोथेरपीचा रोल असतो. दुसरी गोष्ट सांगायची असेल की दुसरी जी ट्रीटमेंट आहे याची किमोथेरपी ट्रीटमेंट आहे. तर मला आता ॲज अ मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट म्हणजे मी
आता ॲपल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये काम करतो. इथे मी तुम्हाला सांगू इच्छितो फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून की आपल्याकडे या तिन्ही विभागामध्ये काम करणारे वेगवेगळे स्पेशालिस्ट किंवा तज्ज्ञ उपलब्ध आहेत. सर्जिकल ऑन्कॉलॉजी, जिथे सर्जरी ही मेन स्टे ट्रीटमेंट असेल, जसं मुखाचा कॅन्सर, घशाचा कॅन्सर, अन्ननलिकेचा कॅन्सर, मोठ्या आतड्याचा कॅन्सर, लहान आतड्याचा कॅन्सर, तर यामध्ये आपल्याकडे तज्ज्ञ सर्जन अवेलेबल आहेत. किमोथेरपीसाठी सुद्धा तज्ज्ञ अवेलेबल आहेत. जसं की मी सध्या मेडिकल ऑन्कॉलॉजीमध्ये काम करतो ॲज अ किमोथेरपी स्पेशालिस्ट. म्हणजे मी किमोथेरपी, हार्मोनल थेरपी, टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी हे आपण आता पाहणारच आहोत काय असतं नवीन ह्याच्यासाठी. आणि रेडिएशन ऑन्कॉलॉजिस्ट म्हणजे रेडिएशनचं आपल्याकडे जे मशीन आहे, जे वेस्टर्न महाराष्ट्रामधलं सर्वात चांगलं मशीन आपल्याकडे आहे, तर त्याचे सुद्धा तज्ज्ञ डॉक्टर 2 डॉक्टर आपल्याकडे उपलब्ध. तर ही सर्व कॉम्प्रिहेन्सिव्ह ट्रीटमेंट एकाच छताखाली आपल्या ॲपल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये उपलब्ध आहे. तर आता आपण येऊया किमोथेरपी या विषयाकडे. किमोथेरपीबद्दल सुद्धा जनमानसांच्यामध्ये किंवा कॅन्सर पेशंट्समध्ये खूप गैरसमजुती आहे. किमोथेरपीनं मी भरपूर अशी उदाहरणं ऐकलेली आहेत की भरपूर पेशंट्स मला सांगतात की बाबा किमोथेरपीमुळे आमचा पेशंट खराब झाला, किमोथेरपी त्यानं सोसली नाही, किमोथेरपी दिली आणि पेशंट आमचा नंतर कॉटवर उठला नाही किंवा नंतर खूप कॉम्प्लिकेशन झाले, मग असं आहे, मग किमोथेरपीचे एवढे कॉम्प्लिकेशन्स होतात कसं. ही सर्व क्वेश्चन्स, हे सर्व प्रश्न मला पेशंट विचारतात. तेव्हा मी हेच सांगू इच्छितो की किमोथेरपी ही दुधारी तलवार आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. किमोथेरपी जशी कॅन्सरच्या पेशींना मारते तशा नॉर्मल पेशींना सुद्धा मारते. पण हे जे प्रमाण आहे कॅन्सर पेशींना मारण्याचं आणि नॉर्मल पेशींना वाचवण्याचं, हे डिसाईड करण्यासाठी एक आपण म्हणू शकतो की पेशंटचं वय, पेशंटची कंडिशन, पेशंटचे किडनीचं फंक्शन, पेशंटची लिव्हरची कपॅसिटी, ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन एक डोस निश्चित केला जातो किमोथेरपीचा, की तो डोस तुमच्या कॅन्सर पेशींना हानिकारक असतो पण नॉर्मल पेशींना कमी हानिकारक असतो. तर हे इम्पॉर्टंट आहे. किंवा किमोथेरपी कशा पद्धतीने दिली जाते, किती वेळावरती दिली जाते, कुठल्या सायकल्समध्ये दिली जाते. काही किमोथेरपी 14 दिवसाच्या सायकलमध्ये असतात, काही 21 दिवसाच्या, काही 28 दिवसांच्या असतात. तर हे सर्व पाहून पेशंटला किमोथेरपीचा काय त्रास झाला, त्याच्यामध्ये डोस रिडक्शन म्हणजे आपण म्हणतो की डोस मॉडिफिकेशन करून जे किमोथेरपी आपण देतो तेव्हा नक्कीच पेशंटला किमोथेरपीचा त्रास हा कमी असतो आणि किमोथेरपीपासून मिळणारे फायदे हे जास्त असतात. आजकाल फुफ्फुसाचे कर्करोग मी प्रामुख्याने सांगू इच्छितो, जे 4थ्या स्टेजमध्ये फुफ्फुसाचे कर्करोग आहेत त्याच्यामध्ये मोलिक्युलर टेस्टिंग केल्यानंतर, मोलिक्युलर टेस्टिंग म्हणजे फुफ्फुसाच्या कॅन्सरमध्ये कुठले जीन म्युटेटेड आहेत त्या जीनला आपण टार्गेट करून ट्रीटमेंट देऊ शकतो, ज्याला आपण टार्गेटेड थेरपी म्हणतो. ही किमोथेरपीपासून खूप वेगळी थेरपी आहे आणि याच्यामुळे साईड इफेक्ट खूप कमी आहेत पेशंटला. पेशंट फक्त एका गोळीवरती त्यांचं आयुष्य व्यवस्थित नॉर्मल माणसाप्रमाणे घालवू शकतो. म्हणजे नॉर्मल तुम्हाला कळणार सुद्धा नाही की या पेशंटला बाबा स्टेज 4चा कॅन्सर आहे आणि हा पेशंट गोळीवरती आहे. इतकं सध्या प्रगत तंत्रज्ञान अवेलेबल आहे आणि आपण ॲडव्हान्समेंटमुळं इतकं अचीव करू शकतो. दुसरी प्रामुख्याने म्हणजे हार्मोनल थेरपी नावाचा जो प्रकार आहे, जो प्रामुख्याने ब्रेस्ट कॅन्सर आणि प्रोस्टेट कॅन्सरमध्ये वापरला जातो. हे जे 2 कॅन्सर आहेत ते हार्मोन डिपेंडेंट आहेत. म्हणजे बॉडीमध्ये काही संप्रेरके असतात की जी या कॅन्सरना वाढ होण्यास हेल्प करत असतात. तर या संप्रेरकांना आपण टार्गेट करून या संप्रेरकांची लेवल बॉडीमध्ये कमी करून या कॅन्सरना आटोक्यात ठेवू शकतो. दुसरं इम्युनोथेरपी, नवीन तंत्रज्ञान, खूप अवगत आणि खूप नवीन तंत्रज्ञान सध्या उपलब्ध आहे. इम्युनोथेरपी म्हणजे अशी औषधं आहेत जी तुमच्या इम्युनिटीला म्हणजे तुमच्या बॉडीला कॅन्सरच्या अगेन्स्ट फाईट करायला प्रवृत्त करतात आणि तुमची बॉडीची इम्युनिटी कॅन्सरच्या पेशींना मारते. तर नॉर्मली हे का शक्य नाही, कारण कॅन्सरच्या पेशी ह्या आपल्याच पेशी आहेत. आपल्याच पेशींनी कॅन्सरचं रूप धारण केलेलं असतं, एक बुरखा पांघरलेला असतो, जेणेकरून आपल्या ज्या टी सेल्स आहेत, जे लिम्फोसाइट्स आहेत,
त्या कॅन्सर पेशींना ओळखू शकत नाहीत. त्यामुळं टी लिम्फोसाइट म्हणजे टी सेल्स त्या कॅन्सर बरोबर सुखाने राहत असतात बॉडीमध्ये. पण ही औषधं जी इम्युनोथेरपी मी सांगतोय ती काय करतात, थोडक्यात जो बुरखा कॅन्सर पेशींनी पांघरलेला असतो त्याला ते काढतात. तो बुरखा एकदा निघाला की टी सेल्सना कळतं की या पेशी आपल्या नाही आहेत बाबा, या पेशी वेगळ्या पेशी आहेत, या पेशी आपल्या शरीराला घातक आहेत. तर टी सेल्स, टी लिम्फोसाइट, पांढऱ्या पेशी जाऊन त्या कॅन्सर पेशींच्यावर अटॅक करतात आणि त्या कॅन्सर पेशींना मारण्याचं काम करतात. तर ही औषधं आत्ता प्रगत तंत्रज्ञानामुळं उपलब्ध झालेली आहेत आणि याचे साईड इफेक्ट्स हे किमोथेरपीच्या साईड इफेक्ट्स इतके भयंकर नाही आहेत. त्यामुळं मुळात मला हे सांगायचं आहे की कॅन्सर म्हटलं की जीवन संपलं असं नाही आहे. कॅन्सर कुठल्याही स्टेजमध्ये असो, भले तो स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3, स्टेज 4मध्ये असला तरीसुद्धा पूर्णपणे बरा करता येऊ शकतो. 4मध्ये आपण चांगल्या रीतीने तो कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. तिसरी उपचार पद्धतीची मी सांगू इच्छितो की ती रेडिएशन थेरपी, जी म्हटल्याप्रमाणे रेडिएशन ऑन्कॉलॉजिस्ट जे तज्ज्ञ डॉक्टर असतात त्यांना रेडिएशन ऑन्कॉलॉजिस्ट म्हणतो आपण, जे रेडिएशनद्वारे ट्रीटमेंट करतात. आता जिथे सर्जिकल नाईफ म्हणजे सर्जनची सुरी जाऊ शकत नाही बाबा, तिथे रेडिएशन पोचू शकतं बॉडीमध्ये. रेडिएशन ही सुद्धा उपचार प्रणाली पूर्णपणे कॅन्सरच्या गाठी नष्ट करण्यासाठी ज्याचा निर्माण झालेला आहे. डॉक्टर विल्यम रॉन्टजेन या माणसाचा मी आभार मानेन की त्यानं या रेडिएशन पद्धतीचा शोध लावला, रेडिएशनचा शोध लावला सन 1859मध्ये अंदाजे. तर त्या रॉन्टजेनने एक्सरेचा शोध लावल्यानंतर जी ही प्रगत तंत्रज्ञान अवेलेबल आहे आता, ज्याचं आपण रेडिएशन थेरपी म्हणतो, तर इतकं प्रभावी आहे की मुळात ब्रेनमध्ये, जिथं ब्रेन आपला हा खूप व्हायटल ऑर्गन आहे, ब्रेनमधल्या ज्या गाठी असतात त्या मी सांगू इच्छितो त्या रेडिएशन थेरपीनं अचूक म्हणजे इतक्या अचूक की आजूबाजूच्या ब्रेनला सुद्धा डॅमेज होणार नाही, इतक्या अचूक पद्धतीने आपण त्या ब्रेनच्या गाठींचा नाश करू शकतो, त्या ब्रेनच्या गाठींना कमी करू शकतो. आणि ते प्रगत तंत्रज्ञान सध्या ॲपल कॅन्सरमध्ये उपलब्ध आहे. तर इथे ते मशीन उपलब्ध आहे, जे मशीन इतक्या सहजतेने आणि इतक्या स्पेसिफिक पणे रेडिएशनचा डोस डिलिव्हर करू शकतो एखाद्या गाठीला आणि ती गाठ आपण मारू शकतो. तर हे झालं रेडिएशन तंत्रज्ञान. आता आपण निदान पाहिलं, उपचार पद्धती पाहिली, आता आपल्याला पाहायचं आहे की प्रतिबंधात्मक उपाय जे आपण इतका आता डिस्कस करतोय. जवळपास किती मिनटं झाली, जवळपास 6 वाजत आले. तर प्रतिबंधात्मक उपाय काय करू शकतो आपण? फर्स्ट, आपली जीवनशैली तुम्ही बदला, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. दररोज सकस आहार घेणे, फ्रूट्स ज्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट जास्त असतात त्याचा आहारामध्ये वापर करणे. नॉनव्हेज म्हणजे कुठलं, जे रेड मीट आहे, मटन जे आपण म्हणतो, कोल्हापूर आहे बोलतोय माहीत आहे, मटन म्हटल्यावर जरा सेन्सिटिव्ह इश्यू येतो, पण तरीसुद्धा आपण जर कंट्रोल करू शकत असेल तर कंट्रोल करणे गरजेचं आहे. रेड मीट जे ॲक्च्युली जिथनं US वगैरे खातात त्यांच्यामध्ये आतड्याच्या कॅन्सरचं प्रमाण जास्त आहे, तर आपण ते अवॉइड करू शकतो. दुसरं, ओबेसिटी, व्यायाम करणे. दिवसाला दररोज 10,000 पावलं आपण चालणार आहोत असा जर निश्चय प्रत्येकानं केला, कारण कॉम्प्युटरचं जग आहे, मोबाईलचं जग आहे, फेसबुक लाईव्हमधून आपण आता कनेक्ट होतोय, पण फेसबुकचाच वापर दिवसेंदिवस तरुणाई जी आहे ती फेसबुकच्या आहारी गेलेली आहे, व्हॉट्सॲपच्या आहारी गेलेली आहे, इंस्टाग्रामच्या आहारी गेलेली आहे, ट्विटरच्या आहारी गेलेली आहे. आपण जगाशी तर कनेक्ट झालोय, पण आपण जे आधी जसं आपण सकाळी उठून व्यायाम करायचो त्या ज्या सवयी आहेत त्या आपण आता बदललेल्या आहेत आपल्या सवयी. तर या न बदलता प्रत्येकानं जर असा निर्धार केला की दररोज मी 10,000 पावलं चालणार, तर नक्कीच आपण कॅन्सर बरोबर हृदयविकार, उच्च रक्तदाब, मधुमेह यासारखे आजार पण टाळू शकतो. मी तुम्हाला सांगू इच्छितो की कॅन्सर हे मृत्यू दरामध्ये 5व्या नंबरवरती आहे. पहिले 4 नंबर जे आहेत ते हे आजार आहेत, मधुमेह, डायबेटीज, हृदयविकार, उच्च रक्तदाब. तर ह्यांना आळा घालण्यासाठी व्यायाम करणं हे गरजेचं आहे. स्त्रियांच्या मध्ये मी सांगू इच्छितो की आपण
मेन्स्ट्रुअल हायजीन जी जशी मी म्हणालो ती पाळणं आवश्यक आहे. मासिक पाळीच्या वेळी होणारे आपण जर स्वच्छता पाळली तर सर्वायकल कॅन्सर आपण प्रिव्हेंट करू शकतो. ज्या मुली आहेत 9 ते 14 वर्षाच्या वयाच्या, तर त्यांना आपण ह्युमन पॅपिलोमा व्हायरसवरची वॅक्सिन अवेलेबल आहे सध्या बाजारात, ती वॅक्सिन देऊ शकतो जेणेकरून भविष्यात ह्युमन पॅपिलोमा व्हायरसचे इन्फेक्शन होणार नाही आणि कर्करोग जे गर्भमुखाचे कर्करोग आहेत ते आपण कमी करू शकतो. तिसरं, रजोनिवृत्तीनंतर म्हणजे 50 उलटल्यानंतर दरवर्षी मॅमोग्राफी, स्तनांची मॅमोग्राफी म्हणजे स्तनांचा एक्सरे हा दरवर्षी केला पाहिजे. अर्ली डिटेक्शनसाठी हा सर्वात चांगला उपाय आहे. छोट्या छोट्या गाठी ज्या ब्रेस्टमध्ये आहेत त्या आपण डिटेक्ट करू शकतो. अर्ली मॅमोग्राफी केल्यामुळं दरवर्षी आपण स्क्रीनिंग म्हणून करू शकतो. दुसरं, स्क्रीनिंग प्रोग्राम आपण सर्वायकल कॅन्सरसाठी पण यूज करू शकतो. 45 वर्षानंतर पॅप्समियर जे आपण कोणतेही गायनेकोलॉजिस्ट करतात, दरवर्षी आपण पॅप्समियर बघितला पाहिजे. पॅप्समियरमध्ये काही कॅन्सरस चेंजेस होत आहेत का ते आपण लक्ष दिलं पाहिजे. दुसरी गोष्ट, मला प्रतिबंधात्मक उपायामध्ये आपण व्यायाम झाला, स्थूलता कमी करणं गरजेचं आहे, सकस आहार घेणं गरजेचं आहे, वॅक्सिन्स अवेलेबल आहेत. दुसरं अजून आपण हे करू शकतो की प्रदूषणापासून आपण टाळू शकतो. सकाळी उठून तुम्ही स्वच्छ हवा, योगा आणि आपल्या फुफ्फुसाची जी ताकद आहे, आता दुसरं एक संकट आलेलं आहे कोरोनाचं, तर कोरोनामुळे सुद्धा लॉंग टर्म इफेक्ट्स आहेत. फायब्रॉसिस लंग्सचं होतंय, फायब्रॉसिस जिथं होतंय तिथे कॅन्सरची उत्पत्ती होऊ शकते. त्यामुळे हे एक प्रामुख्याने कारण सांगायचं विसरून गेलो मी. तर स्क्रीनिंग करणं हे इम्पॉर्टंट आहे. ज्या सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन ज्याला आपण म्हणतो की स्वतः तुम्ही आरशासमोर पाळीच्या नंतर 3-4 दिवशी जाऊन स्तनांची स्वपरीक्षण करणे हे गरजेचं आहे. त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला गाठी ज्या आहेत स्तनांच्यामध्ये त्या लवकर डिटेक्ट होऊ शकतात आणि लवकर ट्रीटमेंट करता येऊ शकतं. दुसरं अजून मी सांगू इच्छितो, व्यसनं, मुळात तोच पॉईंट राहिला आपला. व्यसनं, मी आज कॅन्सर डेच्या निमित्तानं, वर्ल्ड कॅन्सर डेच्या नंतर आय एम अँड आय विल ही जी टॅगलाईन आहे, तर मी माझ्या बॉडीचा संरक्षण करता आहे. आय एम द प्रोटेक्टर ऑफ माय बॉडी अँड आय विल स्टे अवे फ्रॉम एनी ॲडिक्शन यू से. अजिबात व्यसन करणार नाही. भले ते दारूचं असो, भले सिगरेटचं असो, भले तंबाखूचं असो, कुठलंही व्यसन हे घातक आहे. व्यसनांपासून दूर राहणं हे इम्पॉर्टंट आहे. आणि आज आपण निर्धार करूया की खूप अशी कॅन्सर आहेत जे प्रिव्हेंट करू शकतो आपण फक्त आणि फक्त व्यसनापासून दूर राहिल्यानंतर. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे. आजकालची तरुणाई जी व्यसनाधीन झालेली आहे, तरुणाईला मी हे सांगू इच्छितो की मान्य आहे, तरुण आहेत, मान्य आहे, एन्जॉयमेंटचं वय आहे, पण आपण एन्जॉयमेंट दुसऱ्या गोष्टीतून घ्या. तुम्हाला एन्जॉयमेंट पाहिजे, जिममध्ये जा, जिम करा, हाय प्रोटीन डाएट घ्या, सकस आहार घ्या, तुम्ही बुक्स वाचा, तुमचं नॉलेज वाढवा, इतरांना नॉलेज करा, सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घ्या, ना की तुम्ही व्यसनांकडे वळा. तर व्यसनांकडे वळू नका हे मी संदेश या फेसबुक लाईव्ह माध्यमातून देऊ इच्छितो पूर्ण कोल्हापूरकरांना. आणि आपण आता जे काही सर्व पाहिलं, सर्व काही ऐकलं, कॅन्सरबद्दलच्या ज्या गैरसमजुती आहेत त्या सुद्धा ऐकल्या, तर इथून पुढे जे या फेसबुक लाईव्ह माध्यमातून कनेक्ट झाले आहेत तर त्यांनी इतरांना पण हा संदेश द्यावा, इतरांना पण हे सांगावं की आज आपण जे ऐकलं, आज आपण जे गैरसमजुती ऐकल्या, तर बाकीचे जर तुम्हाला कोणी उद्या भेटले आणि कोणी सांगितलं की बाबा असं आहे, तर तुम्ही त्यांना सांगू शकता नाही, हे आम्हाला फेसबुक लाईव्हवरती डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की अशा काही समजुती नाही आहेत, हा समज चुकीचा आहे, त्यामुळं असं काही नाही आहे. आम्ही आमच्या पेशंटचं ट्रीटमेंट करणारच, पण बाकीच्यांना पण एज्युकेट करणार की तुम्ही सुद्धा जाऊन ट्रीटमेंट घ्या. लक्षात ठेवा, कॅन्सर म्हणजे कॅन्सर नव्हे. तर आपण अननेसेसरीली असणारी जी भीती आहे कॅन्सरबद्दलची, तर ती आपल्या भीती बाळगू नका, ती भीती काढून टाका. आणि मी जाता जाता हे फेसबुक लाईव्ह एंड होताना हेच संदेश देईन की
कॅन्सर बरोबर लढण्याचा आपण निर्धार ठेवूया. कोल्हापूर जिल्ह्याला कॅन्सर मुक्त करण्याचा प्रयत्न करूया. लवकरात लवकर निदान करूया. डॉक्टरांना भेटूया आणि या कॅन्सरसारख्या आजारापासून मुक्त होण्यासाठी आपण एकजुटीने प्रयत्न करूया.